नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय आहे? विरामचिन्ह. काय आहे तिचं नाव? विरामचिन्ह. आणि ह्या विरामचिन्हाचा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, आपण 4 प्रकार यांचा पाहिलेले आहे विरामचिन्ह यांचा. आता आपण पाहणार आहे 5वा, जे तुमच्या समोर आलेला आहे. तर यांना काय म्हणतात आपण? योजक चिन्ह. काय म्हणतात? योजक चिन्ह म्हणतात. इथे बघा, इथे योजक चिन्हाचा प्रकार कशाप्रमाणे आपल्याला करायचा आहे ते आता आपण बघणार आहे. बघा, दो शब्दों को जोड़ने के लिए इसका प्रयोग किया जाता है. दोन शब्दाला जोडण्यासाठी यांचा प्रयोग केलेले जात आहे. योजक चिन्ह यांचा प्रयोग दोन शब्दाचा किंवा दोन शब्दाला जोडण्यासाठी यांचा प्रयोग करून जात आहे. तर जसे इथे बघा, इसने श्री रामकृष्ण जैसे सपूतों को जन्म दिया. तर इथे येणार श्री रामकृष्ण. तर राम आणि कृष्ण याबद्दल येणार आहे. दूसरा तुम्ही बघणार, गेहूं के दाने लेकर चारों बहनें अपने अपने कमरे में लौट आई. गेहून यांचा दाणे घेऊन चौघे जे बहीण आहे ते आपल्या आपल्या कमरेमध्ये लोटून आली, म्हणजे घेऊन गेली होती. रथ के एक बड़े से हरे भरे खेत के सामने रुक गया. रथ एक खूपच मोठ्या हिरवीगार शेतीमध्ये थांबलेले होते. खूपच हिरवीदार शेतीमध्ये थांबलेले होते. तर इथे तुम्ही पाहणार की बडे आणि हिरवीगार. तर इथे आणि इथे तुम्ही पाहणार आहे की यांचा प्रयोग कशासाठी करत जात आहे. आता इथे चौथा बघा, मनुष्य झगड़े टंटे को अपना आदर्श नहीं मानता. मनुष्य झगड़े टंटेला आपला आदर्श नाही मानत आहे. तर याप्रमाणे इथे झगडे आणि टंटे याबद्दलही यांचा प्रयोग करून जात आहे. तर यांना काय म्हणतात आपण? योजक चिन्ह म्हणत आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळणार आहे तर नाही कळाले आहेत तर पुन्हा सांगणार मी. कळाले आहेत की नाही तुम्ही सांगणार मला. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो, कळलेलं आहे. तर आता आपण पाहणार आहे दुसरा. तर चला बघून घ्या. बघा, विस्मयसूचक चिन्ह. आता आपण काय पाहणार आहे? विस्मयसूचक चिन्ह. हर्ष, शोक, घृणा, विस्मय. नीटप्रमाणे ऐकून घ्यायचे आहे. हर्ष, शोक, घृणा, विस्मय, भय आदि भाव को व्यक्त करते हुए वहाँ इसका प्रयोग किया जाता है. वहाँ यांचा प्रयोग केलेले जात आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. मी पुन्हा सांगत आहे. नाही करणार तुम्ही तर नाही करणार आहे तर तुम्हाला नाही समजणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. विस्मयसूचक चिन्ह. हर्ष, शोक, घृणा, विस्मय. हर्ष, शोक, घृणा, विस्मय, भय आदि भावाचा व्यक्त करण्यासाठी यहाँ इसका प्रयोग किया जाता है. हर्ष, शोक, घृणा, विस्मय हा जे भय आहे त्यांचा भाव व्यक्त करण्यासाठी आपल्याला यांचा प्रयोग करायचा आहे. जसे स्वतंत्र दिवस के उपलक्ष्य में हार्दिक बधाई. स्वतंत्र दिवसच्या उपलब्धमध्ये तुम्हाला हार्दिक बधाई. आणि इथे यांचा प्रयोग. हे भगवान, आज बच्चे क्या खाएंगे. हे भगवान, हे देवा, आज मुले काय खाणार आहे. तर याप्रमाणे यांचा प्रयोग असासाठी होऊन जात आहे. तिसरा, राजा साहब मुझसे आपसे बात करनी है. राजा साहब, मला तुमच्या समोर बात करायचं आहे. क्या कुल्हाडी मिल गई भाई. काय कुल्हाडी भेटलेली आहे माझे भाऊ. तर याप्रमाणे विस्मयसूचक चिन्ह कशाप्रमाणे होऊन जात आहे ते तुम्ही इथे पाहिलेले आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, इकहरा उदाहरण चिन्ह. काय आहे? इकहरा उदाहरण चिन्ह. आता आपल्याकडे 7वा काय आलेला आहे? इकहरा उदाहरण चिन्ह. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचे आहे. किसी व्यक्ति के नाम, उपमान, किसी पुस्तक का नाम अथवा किसी सुविचार आदि को लिखते समय इस चिन्ह का प्रयोग किया जाता है. कोणत्याही व्यक्तीचा नाव, उपमान, कोणताही पुस्तक किंवा कोणताही नाव अथवा कोणताही सुविचार हा सगळं जेव्हा लिहत आहे त्याच वेळी या चिन्हाचा प्रयोग आपण करत आहे. या चिन्हाचा प्रयोग आपण करत आहे. पुन्हा सांगू का? हो. कोणताही व्यक्ती, त्यांचं नाव, त्यांचं उपमान, कोणताही पुस्तक, त्यांचं नाव अथवा कोणताही सुविचार या सगळ्याचं लिहिताना आपण ज्या वेळाचा चिन्हाचा प्रयोग करते त्यांना आपण इकहरा उदाहरण चिन्ह
म्हणतं. कळलं की नाही? हो. जसं इथे पहिला राजनीतिक का विज्ञान इस देश के वेद है. तर इथे तुम्ही बघणार की वेद. दुसरा एकता है जहां खुशहाली है वहां. तर याप्रमाणे इथे कळलं की नाही? हो. रमन की वर्षगाठ में कभी नहीं भूल सकता. रमन यांची वर्षगाठ मी कधीही विसरणार नाही. यही कहा गया की बुरे काम का बुरा नतीजा. हे तुम्हाला सांगितलं येणार आहे की बुरा कामाचा कधीही बुरा नतीजाही होणार आहे. तर यांना आपण काय म्हणतात? एकहरा उदाहरण चिन्ह म्हणत आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. तर चला बघून घ्या. आता आपल्या समोर आलेला आहे 8वा दोहरा उदाहरण चिन्ह. काय आलेला आहे? 8वा दोहरा उदाहरण चिन्ह. तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जब किसी को कथन को ज्यो का त्यों जो का त्यों किया जाता है, तर त्याबद्दल आपल्याला दोहरा उदाहरण चिन्ह प्रयोग करायचा होता. ज्या बी कथनला आपल्याला जसं का तसं लिहायचं आहे त्याबद्दल यांच्या दोहरा उदाहरण चिन्ह यांचा प्रयोग आपण करतो. जसे अनुराग जी कैसे आना हुआ. जसं इथे अनुराग जी तुम्हाला इथे कसा बरोबर आलेला होता. दुसरा मैंने कहा मैं कलाकार हूँ पेंट करती हूँ. त्यांनी सांगितले की मी कलाकार हूँ, मी पेंट करत आहे. तर दुसरा जीभ ने दांतों को चेतावनी दी डॉक्टर को बुलाव. जीभ यांनी दातांना चेतावणी दिलेली आहे की डॉक्टरला बोलव. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की यांचा चिन्हाचा प्रयोग केलेले जात आहे. आता चौथा क तो ऐसे रहो की जैसे फर्स्ट ही आओगे. सांगत तर असं तुम्ही आहे की जेव्हा तुम्ही फर्स्ट ही येणार. तर याबद्दल या चिन्हाचा प्रयोग कसा प्रमाणे केलेले जात आहे ते तुम्ही बघितलेले आहेत. काय आहेत की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपल्या समोर आलेला आहे 9वां विवरण चिन्ह. काय आहे? विवरण चिन्ह. बघा जब किसी वाक्यांश के बारे में कुछ विस्तार से कहना हो या किसी पद की व्याख्या करनी हो तो इस चिन्ह का प्रयोग किया जाता है. जेव्हा आपण कोणताही नीटप्रमाणे ऐकून घ्या विवरण चिन्ह यांचं कसं प्रमाणे प्रयोग केलेले जात आहे नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं. जेव्हा कोणत्याही वाक्यांच्या बारेमध्ये कोणताही विस्तार केना किसी पद की व्याख्या करनी हो तो इस चिन्ह का प्रयोग किया जाता है. जेव्हा आपण कोणताही वाक्यांश कोणताही विस्तार करायचा प्रयत्न करत आहे किंवा कोणत्याही पदांची व्याख्या करत आहे तर या चिन्हाचा प्रयोग आपण करत आहे. कोणतं चिन्ह? विवरण चिन्ह. जसं विशेषण के निम्नलिखित भेद होते हैं. जसं इथे दिलेले आहे विशेषण यांचा निम्नलिखित भेद होत आहे. गुणवाचक, संख्यावाचक, परिमाणवाचक और सार्वनामिक. तर याबद्दल या चिन्हाचा प्रयोग आपण यासाठी करत आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे आता आपण बघणार आहे. तर चला बघून घ्या. बघा 10वा कोष्टक चिन्ह. 10वा काय आहे? कोष्टक चिन्ह. बघून घ्यायचे. किसी पद का अर्थ प्रकट करने के लिए अथवा नाटकों में पात्र के भाव व्यक्त करने के लिए इस चिन्ह का प्रयोग किया जाता है. कोणत्याही पदावर नीटप्रमाणे ऐकून घ्या. कोणत्याही पदावर कोणत्याही अर्थाचं प्रकट करण्याच्या अथवा नाटकाबरोबर त्यांच्या भाव किंवा पात्र भाव व्यक्त करण्याच्या या चिन्हाचा प्रयोग करत आहे. पुन्हा सांगत आहे मी नीटप्रमाणे ऐकून घ्या. कोष्टक चिन्ह कोणत्याही पदाचा अर्थ प्रकट करण्याबरोबर किंवा त्यांच्या अथवा नाटकाचा पात्र भाव व्यक्त करण्यासाठी या चिन्हाचा प्रयोग करत आहे. जसं इथे बघा पहिला लकडारा मुझे शर्त मंजूर है पर्दा गिरता है. लकडारा मला हा शर्त मंजूर आहे आणि पडदा गिरत आहे. आणि इथे बघा तुम्ही यांचा प्रयोग केलेले जात आहे. रामस्वरूप चोपकर बिझनेस समझकर. तर याबद्दल इथे बी यांचा प्रयोग करून जात आहे. ओहो अच्छा अच्छा लकडारा डरकर कौन बोल रहा है. तर इथे पण तुम्ही बघणार आहे. कळलं? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. लागव चिन्ह. आता 11 काय आहे आपल्या समोर? लागव चिन्ह. जो शब्द बहुत प्रसिद्ध हो या उसके बारे में लिखने की आवश्यकता पडे. जे शब्द खूपच प्रसिद्ध आहे त्याबरोबर आपल्याला लिहायचा पुन्हा पुन्हा लिखने की आवश्यकता पडे त्या पहिला अक्षर लिखकर लागव चिन्ह लगा देते. त्या पहिला अक्षर जे लिखत आहे त्याबद्दल लागव चिन्ह लागत आहे. जसे प का पंडित के स्थान पर, डॉ का डॉक्टर के स्थान पर. तुम्ही इथे बघणार आहे या चिन्हाचा प्रयोग कसा प्रमाणे करून जात आहे. कळलं? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्या. आता आपण इथे पाहणार आहे चिन्ह नाव आणि त्यांच्या वाक्याचा प्रयोग. ते एक उदाहरणासाठी मी तुम्हाला दिलेले आहेत कारण की तुम्हाला लवकर समजणार आहे. बघा पहिला काय आहे तुमचा पूर्णविराम. काय आहे? पूर्णविराम. चांदनी रात का मजा जुहू पर ही है. चांदनी रात यांची मजा कुठे आहे? जुहूवर आहे. तर या चिन्हाचा असा प्रयोग. दुसरा अल्पविराम.
दुसरा बघा तुमचा अल्पविराम. हाँ मैं संधी चाहता हूँ. हा मी संधी चाहणार आहे. तर याबद्दल इथे यांचा प्रयोग केलेले आहे. तिसरा अर्धविराम. शालू बच्ची थी पर मुझे उससे चिड हो गई थी. शालू जो आहे ते मुली असतं खूपच बच्ची आहे. मुलं आहे परंतु मला त्याबरोबरही चिड झालेली होती आणि इथे यांचा प्रयोग केलेले जात आहे. आता आपण बघणार आहे सूचक. बघा इथे प्रश्नसूचक. जानते हो ये अस्त्र शस्त्र क्यों बढ़ रहे हैं? तुम्हाला माहित आहे की हा अस्त्र शस्त्र काय वाढत जाणार आहे? तर अस्त्र शस्त्र आणि इथे प्रश्नसूचक चिन्ह. योजक चिन्ह. दोनों एक दूसरे के ईमानदार समालोचक थे. दोघंही एक दुसऱ्याचे ईमानदार समालोचक होते. तर एक आणि दुसऱ्याचं. कळलं? हो. आता आपण विस्मयसूचक चिन्ह. विस्मयसूचक चिन्ह बघा. मनुष्य पशु से किस बात से भिन्न है? मनुष्य पशु से कोणत्या बातमीवर भिन्न आहेत आणि इथे चिन्ह. इकारा उदाहरण चिन्ह. सच्ची कहा है बुरे के काम का बुरा नतीजा. खरंच सांगितलेले आहे बुरा कामाचा बुराही नतीजा होणार आहे आणि या चिन्हाचा प्रयोग. दोहरा उदाहरण चिन्ह. कहने लगे चलो तुम्हारा काम देखते हैं. त्यांनी सांगितले मला चला तुमचं काम आता आपण बघणार आहे आणि या चिन्हाचा प्रयोग. विवरण चिन्ह. विवरण के लिए नीचे देखिए. विवरण के लिए नीचे खाली बघा इथे दिलेले आहे. कोष्टक चिन्ह. लकडारा आशय से कुल्हाड़ी मिल गई भाई. तर याप्रमाणे या चिन्हाचा प्रयोग करत आहे. आणि 11वा लाघव चिन्ह. लाघव चिन्ह बद्दल तुम्ही इथे बघणार क्रूचा बद्दल आणि प्रीचा बद्दल कृपया पृष्ठ उलटी के स्थान पर है. तर याबद्दल तुम्हाला इथे सगळं माहिती झालेली आहे. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की जे चिन्ह आहे जे चिन्ह आहे विरामचिन्ह यांचं काही अजून प्रकार पाहिले, त्यांचे उदाहरण पाहिले आणि त्यांची कशाप्रमाणे एकही मध्ये आपण सगळं पाहिले की कशाप्रमाणे त्यांच्या चिन्हाचा प्रयोग करत आहे किंवा कशाप्रमाणे त्यांचा प्रयोग करायचा आहे आपल्याला आणि कुठून कुठून त्याच्या प्रयोगासाठी आपल्याला कोणकोणत्या अचरेचं निवारण करायचं आहे हे ते पण आपण पाहिलेले. त्यांना मी पुन्हा सांगत आहे की सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे व्यवस्थित नीटप्रमाणे करून घ्या. जिथे जिथे तुम्हाला नाही कळणार किंवा नाही समजलं पुन्हा करून घ्यायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. नाही कळालं आहे तर पुन्हा मी सांगत आहे की सगळं पुन्हा व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्या. जिथे जिथे तुम्हाला असं वाटत आहे की नाही कळणार किंवा नाही समजणार तर पुन्हा तुम्ही ऐकून घ्या आणि लिहून घ्या. जेव्हा तुम्ही लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला लवकरच लवकर कळणार आहे. कळलं की नाही? हो. धन्यवाद.